आपल्या सर्वांना माहितीच असेल की महाभारताची रचना ही महर्षी व्यासांनी केली, पण ते लिहिण्याचं कार्य मात्र श्री गणेशांनी केलं. गणेशांना म्हणाले, मला तुझ्याकडून महाभारत लिहून हवं आहे, पण ते न थांबता अखंड सतत लिहिलं गेलं पाहिजे. तर ह्यावर श्री गणेशांनी पण आपली अट ठेवली की मी अखंड लिहीन, पण तुम्ही एक क्षण जरी थांबलात तर मी लिहिणं सोडून देईन. ती अट मान्य झाली आणि मान्य झाल्यावर लेखन सुरू झाले. गणेश झपाट्याने लिहित होते आणि महर्षी व्याससुद्धा झपाट्याने सांगत होते. पण मध्ये काय झालं, लिहिता लिहिता गणेशाची लेखणी म्हणजे पेन तुटलं. बरं, आता आपण मान्य तर केलं होतं की मी थांबणार नाही, म्हणून त्याने काय केलं, स्वतःचा दात तोडला आणि त्यालाच लेखणी बनवली. पुढे महाभारत अखंडपणे लिहून झालं. थोडक्यात काय सांगितलं श्री गणेशाने, ध्येय साध्य करताना कितीही अडथळे आले तरी हार मानू नये. याच कथेमुळे आपण श्री गणेशाला एकदंत म्हणतो. आता ह्याच्या पुढचं गीत नम्रताजी सादर करतायत, बंधू येईल माहेरी न्यायाला. बंधू येईल माहेरी न्यायाला, बंधू येईल माहेरी न्यायाला, गौरी गणपतीच्या सणाला. गाडी घुंगराची येईल न्यायाला, गाडी घुंगराची येईल न्यायाला, गौरी गणपतीच्या सणाला. गौरी गणपतीच्या सणाला. बंधू येईल माहेरी न्यायाला, गौरी गणपतीच्या सणाला.
गणपतीच्या